मित्रांनो, जीएस ट्रिकवाला या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण राज्य आणि राजधान्या पाहिल्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हिमालय पर्वत आणि त्यांची उंची याची ट्रिक पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर आपण सुरू करूया आपला व्हिडिओ. हिमालयातील पर्वत आणि त्यांची उंची. तर मित्रांनो, ट्रिक पाहिजे आपल्या याची. तर पहिल्यांदा आपण माउंट एव्हरेस्ट घेणार आहोत मित्रांनो. माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8,848. तर ही ट्रिक ध्यानात ठेवण्यासाठी तुम्ही काय वापरायचं पहा मित्रांनो. आता माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. माउंट एव्हरेस्ट सर्वात उंच पर्वत आहे आणि याची ट्रिक ध्यानात ठेवताना 8 हा चष्म्यासारखा ड्रॉ करायचा आहे आणि असं ध्यानात ठेवायचं की 48 रुपयाचा चष्मा घालून पर्वतावर चढावा लागतो. माउंट एव्हरेस्ट चढावा लागतो. अशी ट्रिक ध्यानात ठेवा. किंवा 888 माउंट एव्हरेस्ट हा 888 सारखा दिसतो. माउंट एव्हरेस्ट हा 888 सारखा दिसतो. अशा पद्धतीने 2 पैकी एक ट्रिक तुम्ही माउंट एव्हरेस्ट साठी वापरू शकता आणि हे ट्रिक ध्यानात ठेवू शकता. तर मित्रांनो, आता दुसरा पर्वत आहे केटू. केटू पर्वत याची उंची आहे मित्रांनो 8,611. तर याची ट्रिक आता कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा. उंची भारतातील केटू हे सर्वात उंच ठिकाण आहे. भारतातील सर्वात उंच ठिकाण कोणतं आहे? केटू. तर त्याची ट्रेक ध्यानात ठेवताना मित्रांनो कशी ध्यानात ठेवणार? 86 सैनिकांनी केटूवर 11 झेंडे लावले. किती झेंडे लावले? 11 झेंडे लावले. 86 सैनिकांनी केटूवर 11 झेंडे लावले. अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रेक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो केटू पर्वतासाठी. आता तिसरा पर्वत आहे मित्रांनो कांचनजुंगा. तर कांचनजुंगाची उंची आहे मित्रांनो 8,586. तर याची ट्रिक तुम्ही कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा. कांचन नावाची मुलगी आहे आणि जुंगा हा खेळ आहे. काय खेळ आहे? तर तुम्ही या शब्दामधूनच आपण ट्रिक तयार केलेली आहे. कांचन नावाची मुलगी आहे, ती जुंगा या खेळाची कोण आहे? पंच आहे. काय? पंच आहे. या पंच या शब्दावरून तुम्ही 85 हा ध्यानात ठेवू शकता. 85 अंकावरून 85 86 अशा पद्धतीने ट्रिक ध्यानात ठेवू शकता. मित्रांनो, काय करू शकता? या 85 ची ट्रिक ही पंच या शब्दातून तयार होते मित्रांनो. इथून तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता. कांचन नावाची मुलगी जुंगा नावाच्या खेळाची सर्व पंच आहे आणि ती पंच असल्यामुळे तुम्ही पंच या शब्दाची ट्रिक तुम्ही या अंकावरून ध्यानात ठेवू शकता. 85 पंच 85 अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, लोटसे ही पर्वताची उंची आहे मित्रांनो 8,516. तर ही कशी ट्रिक ध्यानात ठेवणार पहा. 16 हे आपण सर्वांना माहिती आहे. 16 या शब्दापासून लग्न सोहळा किंवा इतर विविध सोहळे तयार होतात. तर लग्न 16 तर आपण कसं ध्यानात ठेवणार पहा. लग्न सोहळ्यामध्ये 85 वर्षीय आजोबा पान खाऊन ओठ लाल करतात. तर लग्न सोहळ्यामध्ये 85 वर्षीय आजोबा पान खाऊन ओठ लाल करतात. याच्यावरून ही ट्रिक तयार झालीत मित्रांनो. तर हे जेव्हा असं दिसून येईल आपल्याला 16 हा लग्न सोहळ्यासाठी वापरलेला आहे आपण मित्रांनो. 85 वर्षीय आजोबांसाठी वापरलेला आहे. आणि ओठ लाल करता, ओठ आणि लोट याचा रायमिंग वर्ड आहे हा. अशा पद्धतीने तुम्ही 85 वर्षीय आजोबा लग्न सोहळ्यात पान खाऊन ओठ लाल करत, ओठ आणि लोट याच्यावरून ही ट्रिक व्यवस्थित तुम्ही ध्यानात ठेवू शकता. आता पुढच्या पर्वताची उंची आहे मित्रांनो. मकालू पर्वत आहे पुढचा पर्वत. त्याची उंची आहे 8,485. तर ही कशी ट्रिक ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा. आता याच्यामध्ये कालू आणि मालू हे 2 शब्द तयार होतात या या शब्दामध्ये. तर तुम्ही कालू आणि मालू हे 2 शब्द तयार करायचे याच्यामध्ये. आणि त्याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार तुम्ही पहा. कालू आणि मालू हे नवरा बायको आहेत आणि त्यांची वय कशी आहे? 84-85. कशी वय आहे त्यांची? 84-85. अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता. कालू आणि मालू हे नवरा बायको आहेत आणि त्यांची वय 84-85 अशा पद्धतीने आहे.
अशा पद्धतीने ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो. आता पुढील ट्रिक आहे मित्रांनो, पर्वत आहे नंगा पर्वत. तर नंगा पर्वतची तुम्ही उंची पहा 8,426 आहे. ही कशी ध्यानात ठेवणार तर पहा, नंगा पर्वतावर 26 लोक अडकले. नंगा पर्वतावर 26 लोक अडकले. अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता. नंगा पर्वतावर 26 लोक अडकले. अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवा मित्रांनो. आणि पुढील पर्वत आहे मित्रांनो अन्नपूर्णा. आता अन्नपूर्णा पर्वताची उंची आहे मित्रांनो 8,091. तर याची ट्रिक कशी होणार पहा. अन्न हे सर्वांना माहिती आहे. हे अन्न हे आपल्याला हॉटेलमध्ये मिळते किंवा घरी मिळते. तर हॉटेलमध्ये मिळत असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, त्याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा. 80 रुपयात पोटभर अन्न मिळते. 80 रुपयात पोटभर अन्न मिळते. अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता. तर मित्रांनो, थोडं व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्हाला एकमेकाशी कनेक्टेड आणि शब्दातून मधूनच तुम्हाला याची ट्रिक पाहायला मिळेल मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल. आणि मला लाईव्ह स्ट्रीम करायचं आहे, तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जेणेकरून मला लाईव्ह स्ट्रीम घेता येतील. आणि पोलीस भरतीमध्ये पॉलिटिक्स, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि करंट अफेअर्स त्याच्या रिलेटेड मला काही ट्रिक्स आहेत, त्या घ्यायच्या आहेत मित्रांनो. त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून मला लाईव्ह स्ट्रीम घेता येईल. जय हिंद.